गुरुजी, मुंबईहून पुण्याला जाताना काय काय बदल होतात? विद्यार्थी, तापमानात घट होते आणि अपमानात वाढ होते. हे ऐकून गुरुजींनी विद्यार्थ्याला अत्यानंदाने पोटाशी धर. प्राण्यांच्या दवाखान्यात एक वेगळीच गंमत असते. केस पेपरवर नाव मालकाचे लिहितात आणि आजार प्राण्याचा लिहितात. उदाहरणार्थ, नाव अनिल पाटील, आजार शेपटीला सूज आहे. बायको, अहो चला की रावण दहन बघायला. नवरा, अगं मी काय लहान आहे का आता? बायको, नाही पण दुसऱ्याच्या बायकोकडे बघितलं की कसे हाल होतात ते जरा बघा ना. डेंटिस्ट, कोलगेट आपल्या दातांना किडण्यापासून वाचवते. झंप्या, डोके खाजून, पण किडण्या तर पोटात असतात ना. जर तुम्ही 4 चौघात ताट पाण्याने बसले असाल तर एक तर तुमचा नेट पॅक संपलाय, नेटवर्क कव्हरेज नाही किंवा बॅटरी डाऊन आहे, बाकी काही नाही. नो 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 नो. बायको म्हणते नवऱ्याला, लव्ह मॅरेज चांगलं की अरेंज मॅरेज? नवरा म्हणतो, कारलं तळून खा किंवा उकडून खा, कडूच लागणार. राणी, हिंदी भाषेपेक्षा आपली मराठी भाषा चांगली आहे. रवी, ते कसं काय? राणी, हिंदीमध्ये अनपढ असं संपूर्ण म्हणावं लागतं, मराठीत तर फक्त ढ म्हणलं तरी चालतं. मोग्यान भाऊ खुश व्हा, असं मोग्यान भाऊ नेहमी का म्हणायचा? खूप वर्षानंतरच्या संशोधनानंतर असं लक्षात आलं की मोग्यान भाऊचं लग्नच झालेलं नव्हतं, म्हणून तो अधूनमधून असाच खुश व्हायचा. एका बायकोचा आपल्या नवऱ्याला मेसेज, माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे, पण लक्षात ठेवा माझा विश्वास आणि तुमची हाडे एकदाच मोडतील. पत्रिका मुलाची आणि मुलीची नव्हे तर सासू आणि सुनेची जुळली पाहिजे, संसार सुखाचाच होईल. मुलांचं काय, तो कशाही परिस्थितीत जुळवून घेतो. म्हण्या, बॉस माझ्या बायकोला माझ्याबरोबर 5-6 दिवसांसाठी फिरायला जायचं आहे, मला सुट्टी हवी आहे. बॉस, नाही मिळणार. म्हण्या, धन्यवाद सर, मला खात्री होती कठीण प्रसंगी तुम्हीच मला मदत कराल. बॉयफ्रेंड, तुझ्यासोबत हातात हात घालून असं चालत फिरायला मला खूप आवडतं. गर्लफ्रेंड म्हणते, सरळ सरळ सांग ना, पेट्रोल परवडत नाही ते. मनी, काय करतोयस? म्हण्या, शेंगदाणे खातोय. मनी, एकटा एकटा हां? म्हण्या, 10 रुपयांच्या शेंगदाण्यात भंडारा करू का? डोक्यावर केवळ 8 केस असलेला एक वृद्ध माणूस केश कर्तनालयात जातो. दुकानदार म्हणतो, मोजायचे आहेत की कापायचे आहेत? वृद्ध म्हणतो हसत, रंगव. आपण एम सरळ आणि डब्ल्यू उलटे का लिहितो? कारण मेन सरळ आणि वुमेन उलटा विचार करतात म्हणून. बायको, सकाळी मी झोपेत असताना माझ्या अंगावर पाणी का ओतलं तुम्ही? नवरा चिडून, तुझ्या बापाने सांगितलं होतं माझी पोरगी फुलासारखी आहे, तिला कोमेजे देऊ नका. पुणेरी आजोबा रुग्णालयात जातात. डॉक्टर म्हणतो, काय होतंय आजोबा? आजोबा म्हणतात, फी कमी घेणार असाल तर सांगतो, नाही तर स्वतःच शोधा.